आवाडांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले. तर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाड खिंड लढवतायत, तर अमोल मिटकरी त्यांच्या स्टाईलनं टीका करतायत. त्यातूनच आता आव्हाड आणि मिटकरी यांच्या तुतारीवरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय. वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं म्हणत आव्हाडांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. नवं पक्षचिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर तुतारी चिन्हाचा भव्य लॉन्चिंग सोहळा देखील पार पडला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावर तुतारी चिन्हाच्या अनावरण सोहळ्यात तुतारी देखील वाजवून दाखवली. पण त्यानंतर अमोल मिटकरींनी आव्हाडांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं पोट पुढं आलंय. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवतायत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आव्हाडांनी सर्वांसमोर तुतारी वाजवावी आणि माझ्याकडून 1 लाखाचा चेक घेऊन जावं असं आव्हान मिटकरींनी आव्हाडांना दिलंय. व्हिडिओ मला आता रायगडवरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही. हा व्हिडिओ जरा नीट बघा. आवाडांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले. जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला. पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा. आणि जर त्यांना जास्तच माझ्याबद्दल द्वेष असेल तर त्यांनी करमुसेसारखी मलाही मारहाण केली तरी चालते. पण 1 लाख रुपयाचा माझा चेक तयार आहे. आव्हाड साहेबांनी कधी येऊन तो घेऊन जावा. फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा, ही माझी अट आहे. रक्कम लिहिलेला चेक दाखवत हे चॅलेंज मिटकरींनी केलं खरं, पण याच चेकवरून मिटकरी ट्रोल देखील होत आहेत. कारण मिटकरींनी चेकमध्ये रकमेच्या जागी नाव लिहिलंय आणि नावाच्या जागी रक्कम लिहिली आहे. आणि त्यामुळंच 26 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या अधिवेशनाआधी आव्हाड आव्हान स्वीकारतात की चुकलेल्या चेकवरून मजा घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. या चॅलेंज विषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ लाईक आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.